नमस्कार. असे विद्यार्थी ज्यांचं IBPS AFO मध्ये इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झाले आहे, सर्वप्रथम अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा फक्त आपल्या पेपरचा दुसरा टप्पा होता. आता महत्त्वाचा आणि अति महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आहे इंटरव्ह्यू. तसंच इंटरव्ह्यू बद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर आपण PK ॲग्री अकॅडमी यावर दरवर्षी सगळ्यात प्रोफेशनल इंटरव्ह्यू घेणारा महाराष्ट्रातला एकमेव क्लास, तुम्ही हे नाव ऐकलं असेल. जर तुम्ही नवीन असाल तर मागच्या वर्षी असे विद्यार्थी असतील की ज्यांनी अनुभव घेतला आहे, एकदा त्यांच्याकडून फीडबॅक घेऊन बघा. कारण PK ॲग्री इथे एकमेव असा क्लास आहे की जिथे इंटरव्ह्यूसाठी एक दोन असे काही काय म्हणतील त्याला इंटरव्ह्यू ऑफिसर नसतात, तर तब्बल प्रॉपर मिनिमम 4 जणांचे इथे एक पॅनल असतं मित्रांनो. म्हणजे ऍक्च्युली तुमचा इंटरव्ह्यूला जो फिलिंग असतो, ऍक्च्युली जो इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारले जातात, ऍक्च्युली जे तुम्हाला अनुभव इंटरव्ह्यूला येतो, तो सगळ्याचा सगळा अनुभव तुम्हाला इथे काय पूर्णपणे घेता येईल. मग हा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर PK ॲग्री अकॅडमीवर आपण ऑफिशियली इंटरव्ह्यू सेशन्स घेत आहोत. त्यासाठी आपली फी आहे फक्त 299 रुपये आणि तुम्हाला त्यासाठी फक्त एकच करायचं आहे, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो तुम्हाला भरायचा आहे. लक्ष असू द्या मित्रांनो, इथे इंटरव्ह्यूला कोणत्याच प्रकारे कॉम्प्रोमाइज केल्या जाणार नाही. मागच्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक होते, सर जसा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू तुम्ही घेतला होता तसाच फील आम्हाला तिथे आलेला होता. जर हा फील तुम्हाला घ्यायचा असेल तर बिलकुल ही संधी सोडू नका, कारण की तुमच्यासमोर प्रॉपर पॅनल असलेलं PK अकॅडमी हे एक सुंदर सुंदर प्लॅटफॉर्म आहे, याचा फायदा घ्यायचा आहे. तर मुळात हा व्हिडिओ मी कशासाठी बनवतोय, तर हा व्हिडिओ बनवण्याचं माझं मेन इंटेन्शन एकच आहे की बरेच विद्यार्थी असे आहेत की सर इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंटेशन काय काय हवं आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतोय. तर या डॉक्युमेंटेशनची लिस्ट आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशन कसं असलं पाहिजे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदा 1 बाय 1 जाणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला 10वी आणि 12वीचं सर्टिफिकेट आणि सनद असणं गरजेचं आहे. सर सनद का बरं असली पाहिजे, कारण की जन्माचा जो काही प्रूफ आहे, तुमचा डेट ऑफ बर्थचा जो काही प्रूफ आहे तो सनदीनुसार कन्सिडर केला जातो. त्यामुळे तुम्हाला 10वीचं सनद आणि सर्टिफिकेट, 12वीचं सनद आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट असेल, तुम्हाला ग्रॅज्युएशनची डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे PDC. आणि या PDC मध्ये सगळ्यांना माहिती आहे, या PDC मध्ये तुमचं ट्रान्सक्रिप्ट ऑफ एव्हरी सेमिस्टर असणं गरजेचं आहे. प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत, काय आहे, या PDC मध्ये डिटेल असते मित्रांनो. हे डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे. पुढचं काय आहे, जर तुमचं MSc झालं असेल, मास्टर्स जर तुमचं झालेलं असेल, हे स्टार मध्ये आहे, हे कंपल्सरी नाहीये. पण तुमचं जर मास्टर झालं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला मास्टरची डिग्री आणि त्याचे मार्कशीट असणं गरजेचे आहेत. पुढे कास्ट सर्टिफिकेट. आता इथे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर कास्ट सर्टिफिकेट माझ्याकडे आहे परंतु कास्ट व्हॅलिडिटी नाहीये. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. कास्ट सर्टिफिकेट विथ व्हॅलिडिटी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि असे काही असतील ज्यांना नॉन क्रिमिलियरची गरज पडते, त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मागच्या विद्यार्थ्यांना, मागच्या वर्षी जे काही विद्यार्थी होते त्यांना खूप अडचण झालेल्या आहेत. त्यांचं कॅन्डिडेटचर किंवा त्यांचं तिथे कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं नव्हतं. जर तुम्हाला हा लॉस नको असेल तर तुमच्याकडे व्हॅलिडिटी आणि तुमच्याकडे जर इफ नीडेड म्हणजे जे गरजेचं असतं अशा कास्टसाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. ते तुमच्याकडे असणं खूप खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट, ID प्रूफ कोणकोणता लागतो सर, तर यासाठी जो ID प्रूफ लागणार आहे तो तुम्हाला आधार कार्ड चालेल, तुमचं पासपोर्ट कन्सिडर केलं जाईल, तुमचं पॅन कार्ड असेल, वोटर ID असेल किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, यापैकी तुमचं कोणतंही ID कार्ड असणं गरजेचं आहे. मोस्ट प्रोबॅबली आधार असलं तरी बेटर आहे, जो सगळ्यांकडे असतोच. पुढे 2 फोटोज तुमच्याकडे असणं गरजेच्या आहेत. हे 2 फोटो तुम्हाला तिथे सोबत घेऊन जायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर कॉम्प्युटर सर्टिफिकेट. आता याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन आहे, सर कॉम्प्युटर सर्टिफिकेट सगळ्यांना गरजेचं आहे का, तर नाही. तुमच्या ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये जर तुम्हाला कॉम्प्युटर सब्जेक्ट असेल किंवा कॉम्प्युटर सब्जेक्ट बद्दल काहीतरी तुम्ही तिथं फील केलं असेल फॉर्म भरताना, यस, तर त्या केसमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सर्टिफिकेटची गरज नाहीये.
परंतु जर तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सर्टिफिकेट, कॉम्प्युटर नॉलेज हा टॉपिक नसेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला MSCIT किंवा कॉम्प्युटरच्या असलेल्या गव्हर्नमेंटच्या कोर्सेस बद्दल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका. विद्यार्थी पॅनिक होता, सर इथं मेन्शन आहे कॉम्प्युटर सर्टिफिकेट गरजेचं नाही रे मित्रा. जर तुझ्या ग्रॅज्युएशन मध्ये असेल तर गरजेचं नाही आहे. पुढे आणि महत्वाचं आहे इंटरव्ह्यू कॉल लेटर आणि ऍप्लिकेशन प्रिंट आउट. या दोन्ही गोष्टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. याच्या प्रॉपरली प्रिंट आउट काढून घ्यायच्या आहेत. मग सर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे? ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जातात मित्रांनो, हे सगळेचे सगळे सर्टिफिकेट तिथे स्कॅन करून घेतल्या जातात आणि ह्या स्कॅन केल्यानंतर ओरिजिनल कॉपीज पुन्हा तुमच्याकडे दिल्या जातं आणि एक झेरॉक्स त्यांच्याकडे कॉपी असते. इज दॅट क्लिअर? बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन असतात की सर ओरिजिनल त्यांना जमा करायचं का? बिलकुल करायची गरज नाहीये. ओरिजिनल डॉक्युमेंटेशन हे तुमचे स्कॅन केल्या जातात, त्यानंतर ते झेरॉक्स घेतात आणि तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटेशन पुन्हा करतात. त्यामुळे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस झेरॉक्सचे जेवढे सेट सांगितलेले आहेत हे सर्व सोबत घेऊन जा. कोणत्याच प्रकारची रिस्क घेऊ नका. इज दॅट क्लिअर? जर तुम्हाला एखादं डॉक्युमेंटेशन काढण्यासाठी काही अडचण आली, डॉक्युमेंटेशन बद्दल तुमचा काही डाऊट असेल, तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7350164735. आय रिपीट 7350164735. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो. तुम्हाला डॉक्युमेंटेशन बद्दल किंवा बाकीच्या कोणत्याही क्वेरीज बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल किंवा मेसेज करू शकता. पुन्हा एकदा जाताना एवढं नक्की सांगेल, जर तुम्हाला प्रॉपरली इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हा चान्स सोडू नका. बिलकुल रिस्क घेऊ नका. मागच्या वर्षी आलेल्या अनुभवानुसार जे काही आमच्याकडे जे पॅनल असणार आहेत, या पॅनलमध्ये प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन आहे. कोणत्याही इंटरव्ह्यू घेत असताना कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन जनरली असतं? सगळ्यात पहिले मित्रांनो तुमच्या ॲग्री बद्दल म्हणजे टेक्निकल नॉलेज चेक केल्या जाईल आणि त्यावर डिटेल प्रश्न विचारल्या जाणार नाही. तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला जो काही अनुभव असेल, जे काही अकॅडमिक्स मध्ये शिकलंय त्यामधले बेसिक प्रश्न विचारल्या जातात. सेकंड जे महत्वाचं आहे मित्रांनो ते आहे तुमचं HR म्हणजे ह्युमन रिसोर्स बद्दल. जसं उद्या तुम्हाला आमची बँक सोडून द्यायची वेळ आली तर तुम्ही आमची बँक मध्ये तुम्ही सोडून जाणार का? किंवा आमचं बँक जॉईन करण्याचं रिझन काय आहे? किंवा आम्ही तुम्हाला सिलेक्ट का करावं? या टाइपचे अनेक प्रश्न असतात, ते तुम्हाला HR मध्ये विचारल्या जातात. तिसरं जे महत्वाचं आहे मित्रांनो ते आहे तुमचं करंट नॉलेज. मग करंट नॉलेज मध्ये सध्या ॲग्री बद्दल असलेले करंट इव्हेंट्स असतील किंवा चालू घडामोडी जे काही सध्या चालू आहेत, भारताचं किंवा चीनचं रिलेशन कसं आहे, सध्या दुबईमध्ये जे काही मंदिर बनवलेलं आहे किंवा राम मंदिरचा किस्सा असेल किंवा भारत पाकिस्तानमध्ये जे काही इलेक्शन झालेले आहेत याबद्दल काही तुम्हाला अपडेट्स विचारल्या जातील. अशा करंट अफेअर्स बद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारल्या जातील. आणि चौथा आणि अतिशय महत्वाचा जो आहे मित्रांनो तो आहे तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा आपण जो म्हणतो इंट्रोड्यूस युअर सेल्फ वगैरे ह्या काही गोष्टी आहेत. या असे अनेक 4 प्रकारामध्ये विचारल्या जाणारे प्रश्न तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करता येतील. जेवढे काही प्रश्न तिथे विचारल्या जाईल ऑब्वियस आहे त्यापेक्षा जास्त प्रश्न आम्ही पॅनलमध्ये विचारणार आहोत. या मागचं रिझन काय आहे? थोडंसं तुम्हाला सिच्युएशन बेस क्वेश्चन्स आम्ही विचारूया. बऱ्याच वेळेस असे प्रश्न येतात, एक कस्टमर आलेला आहे, तो खूप रागात आहे, तो तुम्हाला तिथे काहीतरी त्रास द्यायच्या उद्देशाने आला आहे, मग या केसमध्ये तुमचा रोल काय असला पाहिजे? किंवा कोणता तरी कस्टमर आहे त्याच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंटेशन नाहीये पण तुम्हाला माहिती आहे की हा जेन्युइन कॅन्डिडेट आहे, मग या केसमध्ये तुम्ही त्याला मदत करणार की तेव्हा वेगळ्या वे मध्ये तुम्ही त्याचा अकाउंट ओपन करणार किंवा लोन पास करणार? असे अनेक तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दॅट विल बी SRT, दॅट इज कॉल्ड सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. इज दॅट क्लिअर? असे अनेक प्रश्न तुम्हाला तिथे विचारल्या जातील. तर याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यावर फक्त क्वेश्चनिंग केली आणि टाटा बाय बाय ओके असं आमच्याकडे होणार नाही.
जसा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार की तुमचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, तुमचे वीक पॉइंट काय आहे, कोणत्या क्वेश्चनला कशा प्रकारे टॅकल करायचं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या या पॅनलमध्ये ऑब्झर्व केल्या जातील. प्रत्येक तुम्हाला असलेला फॅकल्टी किंवा तिथं इंटरव्ह्यू ऑफिसर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या मिस्टेक्स, तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट तुम्हाला तिथे हायलाइट करून सांगणार आहे. तर या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी सोनं करायचं आहे आणि लवकरात लवकर गुगल फॉर्म भरून या इंटरव्ह्यू पॅनलला जॉईन करायचं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना मी तुमच्या येणाऱ्या आगामी इंटरव्ह्यूसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. इथंच थांबतोय. धन्यवाद.